प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शिक्षण ही माणसाची अशी एक संपत्ती आहे जी आपल्याला जगभरामध्ये वेगवेगळी दालनं उघडून देते आणि ही संपत्ती आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अशाच एका विषयाशी निगडीत आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये. जर्मनीमधील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर आपण बोलणार आहोत. जर्मनीमधील वेगवेगळ्या उच्च शिक्षणाच्या संधी किंवा तेथील विद्यापीठांचे विविध गुणवत्ता, त्याच्यामधल्या प्रवेश प्रक्रिया आणि भारतीय विद्यार्थ्यांना तिथं कुठल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपण तज्ज्ञ मार्गदर्शक आज इथे आमंत्रित केलेले आहेत पुणे दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये. डॉक्टर संदीप पाटील यांचं स्वागत करूया. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर संदीप पाटील हे RWTH ॲखन युनिव्हर्सिटी जर्मनी इथल्या भारतीय ऑफिसचे संचालक म्हणून आज कार्यरत आहेत. तेव्हा आज त्यांच्याशीच आज आपण मनमोकळ्या गप्पा मारूया आणि जाणून घेऊया की जर्मनीमधील उच्च शिक्षणाच्या संधी भारतीय विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने आहेत. माझा जन्म मुदाळे या छोट्याशा गावात झाला. हे कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे. संत बाळूमामा आदमापूर या गावापासून हार्डली 1 किलोमीटरच्या अंतरावरती असेल. तिथं माझं प्राथमिक आणि सेकंडरी स्कूलिंग झालं. म्हणजे माझं मराठीतून 1ली ते 10वीपर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी 11-12 सायन्स केलं आणि त्याच्यानंतर मी माझी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली 2006ला. त्याच्यानंतर 2 वर्ष मी एक्सपिरियन्स घेतला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये. कामाचा अनुभव घेतला. माझं कॅम्पस सिलेक्शन झालं होतं तर 2 वर्षाचा अनुभव घेतला. आणि त्याच्यानंतर मला जाणवलं की बऱ्याचशा कन्सेप्ट जे आहेत किंवा जे ॲडव्हान्स नॉलेज आहे ते मला कुठंतरी कमी वाटतं किंवा मला ते कम्प्लीट नाही असं वाटलं. त्याच्यामुळं मी मग हायर एज्युकेशनचा विचार केला आणि 2008ला मी युनिव्हर्सिटी ऑफ स्टुटगार्टमध्ये जर्मनीमध्ये मी माझं मास्टर स्टार्ट केलं. 2010ला माझं मास्टर्स पूर्ण झालं. मास्टर्सला मला मास्टर थिसिसला स्कॉलरशिप मिळाली होती. तर मी लिस्टेनस्टाईनमध्ये 6 महिने माझे मास्टर थिसिस कंप्लीट केली. पण इंडस्ट्री कल्चर जे की खूप चांगलं आहे युरोपमध्ये, पण मला असं जाणवलं की इट्स नॉट माय कप ऑफ टी. त्यामुळे मला असं वाटलं की मी परत अकॅडमिक्समध्ये परत यावं. त्याच्यामुळं मी PhD डिग्री माझी स्टार्ट केली RWTH ॲखन युनिव्हर्सिटीबरोबर. ह्यातला RWTH आहे ह्याचा अर्थ असा आहे रायनिश वेस्टफालिया टेक्निश होकशुले असं हे जर्मन टिपिकल नाव आहे. आणि मग माझी PhD स्टार्ट झाली. तर 2011 ते 2014 पर्यंत माझी PhD पूर्ण झाली. आणि हे कोलॅबरेशन होतं हायडलबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ थेरॉटिकल स्टडी बरोबर. तर मी माझा इंटरडिसिप्लिनरी फील्डमध्ये गेलो. मी माझं मेकॅनिकल, त्याच्यानंतर कॉम्प्युटेशनल मेकॅनिक्स आणि त्याच्यानंतर ऑल टुगेदर नॅनो टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजीमध्ये मी माझं PhD केली. माझी PhD स्पायडर सिल्कवरती होती. इट वॉज इंटरेस्टिंग आणि त्याची बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्याबद्दल मी रिसर्च केला. त्याच्यानंतर माझी PhD पूर्ण झाल्यानंतर मी RWTH ॲखन युनिव्हर्सिटीमध्येच माझे पोस्ट डॉक्टरेट केलं, ग्रुप लीडर पोझिशन केले आणि इतर इंडियातल्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या युनिव्हर्सिटीच्या ते मी तिथं करायचो. मग त्याच्यानंतर 2022ला मी परमनंटली इंडियामध्ये शिफ्ट झालो आणि त्यावेळी RWTH ॲखन युनिव्हर्सिटीचं इंडियातलं ऑफिस मी ॲज अ डायरेक्टर म्हणून हँडल करतो. म्हणून तुम्ही आहात ॲखन युनिव्हर्सिटीचं तुम्ही काम करता. तर हे काम करताना भारतीय विद्यार्थ्यांना तिथं कशा पद्धतीने संधी आहेत, तर तुम्हाला तिथं गेल्यानंतरचा अनुभव कसा होता हा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझा 2008चा असा अनुभव होता की ती सुरुवात होती. फक्त ऐकलं होतं की फॉरेन कंट्रीजमध्ये गेल्यानंतर असं वर्क कल्चर असतं किंवा कल्चरचा एक टिपिकल जो
हे शॉक असतो तो मला पण लागला. बरं. बऱ्याचशा गोष्टी फॉर एक्झाम्पल आपण बाय हार्ट जास्त करतो एक्झामच्या वेळेस, पाठांतर खूप करतो आणि जातो, पण ज्यावेळी ओपन बुक एक्झाम येतात तुम्हाला सगळंच अवेलेबल आहे. हो. पण त्यावेळी काय होतं की आपण फॉर्म्युला चेक करायला लागतो माहिती असून सुद्धा. म्हणजे काय की एवढं असं आहे की ओपन बुक एक्झाम दिले म्हटल्यानंतर आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन असणार आहेत. बरोबर पण या आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या कळायला वेळ लागला. पण बरेचसे जे नॉलेज आहे ते इतकं हायली एक्स्ट्रॉर्डिनरी आणि इतकं ॲडव्हान्स आहे ना, ते तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट करतं तुम्हाला त्या फील्डमध्ये जायला. आणि माझा इंटरेस्ट त्या फील्डमध्ये खूप चांगला होता. बरोबर. त्यामुळे मला खूप आणखीन चांगला एन्जॉय केलं मी माझं मास्टर्स. आणि मास्टर्समध्ये आणखीन एक गोष्ट होती की पार्ट टाइम जॉब. मी सुरुवातीला गेल्यानंतर थोडंसं एज्युकेशन लोनचं मला बर्डन होतं. तर मी पहिल्या महिन्यामध्येच प्रोफेसर ब्रँड मार्केट म्हणून माझे प्रोफेसर आहेत त्यांच्यावर पार्ट टाइम जॉबसाठी ॲप्लिकेशन केलं. आणि त्यांनी एक टास्क दिली की लेट्स से की 15 डेजमध्ये करून आणा. मी 2 दिवसामध्ये कंप्लीट केली आणि म्हटलं की ठीक आहे मला हे जमतं आणि येतं. तर त्यांनी मला त्याच्यानंतर पार्ट टाइम जॉब ऑफर केली. म्हणजे 2008 सप्टेंबर ते आजपर्यंत मी त्यांच्यावर काम करतो. म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी स्टुटगार्टवरून आखणला गेले. आखणमध्ये ते आता डायरेक्टर आहेत. आणि मी माझा प्रवास सुद्धा मास्टर्सपासून PhD पासून पोस्ट डॉक्टरपासून मी आता डायरेक्टर इंडिया ऑफिस. डायरेक्टर. हां, तर हा सगळा प्रवास हा मला एकतरी म्हणजे मी जर्मन कल्चर थोडक्यात क्विकली ॲक्सेप्ट केलं. आणि तिथं सिस्टम एक चांगली आहे की तुम्ही जर का चांगलं काम केलं तर तुम्हाला खूप चांगला प्रोग्रेस आणि सपोर्ट मिळतो सगळीकडून. आणि तोच माझ्या बाबतीत झाला. आणि जर्मन लँग्वेज जे ऑब्स्टॅकल म्हणतात तसं ऑब्स्टॅकल असं म्हणून न बघता ते एक कम्युनिकेशनचं एक साधन जे की ते तुम्हाला टेक्निकलला लागत नाही. म्हणजे तुम्ही जर का आता एक टेक्निकल काहीतरी एज्युकेशन किंवा डिस्कशन असेल तर ते ऑटोमॅटिकली इंग्लिशमध्ये होतं. पण जे नॉर्मल कम्युनिकेशन आहे ते तुम्ही जर्मनमध्ये करावं असं त्यांचे एक्सपेक्टेशन असतं. पण माझ्या PhDच्या ड्युरेशनमध्ये सुद्धा तिथला अनुभव असाच आहे की तुमचे आर्टिकल्स वगैरे सगळे इंग्लिशमध्येच होते. तर माझा तो प्रवास तो होता जो एकदा पहिला आर्टिकल आलं माझं मास्टर डिग्री प्रोग्राममधनं आणि त्याच्यानंतर PhDची जी आर्टिकल्स यायला लागले त्याच्यामुळे माझा छोटा ग्रुप तयार झाला. मी मास्टरचे स्टुडंट्स घ्यायला लागलो. आणि ज्यावेळी आखणमध्ये माझे पोस्ट डॉक्टर्स चालू त्यावेळी माझ्यावेळी 6-7 मास्टर्सचे स्टुडंट्स होते जे माझ्यावर मास्टर थिसिस करत होते, पार्ट टाइम जॉब करत होते. जे माझ्याकडे प्रोफेसर ब्रँड मार्केटनी दिलं मला पार्ट टाइम तसा मी त्याच्यानंतर आखणमध्ये 5-6 मुलांना द्यायला लागलो. तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी नक्कीच शिक्षणाबद्दल एक चांगली दिशा दिलेली असणार आहे. तर त्या विषयीची काही आठवण आहे का तुमची? खरं तर माझे आईवडील दोन्ही पण शिकलेले नाहीत. मला वाटतं त्याच्यामुळे त्यांना शिक्षणाची खूप आस्था जास्त. म्हणजे माझ्या वडिलांना वाचता येतं पण पहिली म्हणजे जुन्या काळातली दुसरी झाली होती. न्यूजपेपर वाचतात पण आईला हे नाही येत. पण मला वाटतं की असं असेल बॅकग्राऊंड तर मला वाटतं त्यांना ती जास्तच आस्था होती की ह्यांनी शिक्षण जास्त घ्यायला पाहिजे. आणि आपलं सर्वसामान्य म्हणजे मला वाटतं की जनरेशनच्या अराउंडला असंच होतं की सगळ्यांची ऑलमोस्ट सेमच फॅमिली किंवा बॅकग्राऊंड आणि सिच्युएशन खेडोपाड्यात होते की तुम्हाला शिक्षण हाच एकमेव उपाय तुम्हाला ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी. त्याच्यामुळं मग मला ते एक जिद्द होती की आपल्याला जर काय करायचं असेल तर शिक्षणाशिवाय ऑप्शन नाही आहे. आणि माझं असं होतं की 10वीपर्यंत ज्यावेळी मराठीतून एज्युकेशन झालं 11-12वीला खूप तो टफ काळ होता 11वीचा. कारण सगळे शब्द इंग्लिशमध्ये कन्वर्ट करणं आणि लिहिणं आणि त्याच्यानंतर काहीतरी मिनिंगफुल तयार करून त्याच्यानंतर एक्झाम देणं म्हणजे तो ब्रिजिंग टाइम पिरियड होता माझा लर्निंगचा. पण तो झाला सक्सेसफुल. मग त्याच्यानंतर 12वीला चांगले मार्क्स पडले. पण मला वाटतं की फॅमिली बॅकग्राऊंडमधून मला ऊर्जा जास्त मिळाली हे सगळं करण्यामागं. आणि कुठंही असं होतं की डिप्रेशन किंवा थोडासा लो टाइम पिरियड हा विचार करण्याजोगा वेळ पण नव्हता. कारण ते जिद्द असली की माणसाला ह्या गोष्टीकडे लक्ष जात नाही. अगदी अगदी. आणि त्यामुळे तो प्रवास करताना मला कधी असं जाणवलं नाही की मी आता लोला आलोय, हायला गेलोय, असं काही जाणवलं नाही. तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं तेव्हा अशी काही स्वप्न डोक्यात होती का की वेगळी एक फॉरेन लँग्वेज शिकायला पाहिजे? त्यावेळी अजिबात काही डोक्यात नव्हतं. कारण घरची परिस्थितीमुळे मला असं होतं की माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट करणार आणि त्याच्यानंतर मी माझा जॉब बघणार इंडस्ट्रीमध्ये आणि फायनान्शियली वेल ऑफ होणार. हे एक सिम्पल जे आपलं मिडल क्लास फॅमिलीतल्या मुलांचं जे स्वप्न असतं तेच माझं होतं. बरोबर. पण ज्यावेळी मी टाटा टेक्निकल सेंटर हिंजवडी फेज 2ला मी जॉबला लागलो ना त्यावेळी मला जाणवलं की बरेचसे ज्या गोष्टी आहेत ना ते मी शिकलोच नाही. ते मला जास्त मोटिवेशन होतं. आणि तुम्ही जसं म्हटलं बरोबर की मला जर काय ऑपॉर्च्युनिटी मिळाली असती जर्मन लँग्वेज करायची पहिल्या वर्षापासून किंवा
जर का तो एक्सपोजर मिळाला असता फॉरेन लँग्वेज करायला पाहिजे आणि हो, फॉरेन हो. लँग्वेज केल्यानंतर किंवा फॉरेनमध्ये एज्युकेशन घेतल्यानंतर जे काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते जर का मला त्यावेळी कळलं असतं तर कदाचित माझा असा झाला असतं की मी पहिल्यापासूनच जर्मनीला जायचं किंवा कुठल्याही कंट्रीला जायचं डिसाईड केलं असतं. बरोबर. आणि तेच मॅडम मोटिवेशन घेऊन आम्ही काय केलं की आता मी एक स्कूल रन करतो युरोप्रो पब्लिक स्कूल म्हणून बरं. माझ्या कोल्हापूरमध्ये बरं. आमच्या नेटिव्ह प्लेसला. तर तिथं आम्ही पहिल्या स्टँडर्डपासून जर्मन लँग्वेज चालू केली जेणेकरून फॉरेन लँग्वेजची जी काही भीती असते काही ती मुलांना मनातनं जायला पाहिजे. जाईल आणि त्याच्याबद्दलची आवड क्रिएट होईल. तर त्यामागचं एक मोटिवेशन होतं. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बोलत आहोत डॉक्टर संदीप पाटील सरांशी. डॉक्टर, जर्मनीतील उच्च शिक्षणाच्या संधी याच्याबद्दल बोलताना जर्मन देश काय आहे, तिथे शिक्षणाच्या कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत? जर्मनीचं जर का आपण कम्पेअर केलं जर का एरिया वाईज तर हा प्रिटी क्लोज टू राजस्थान एवढाच देश आहे. पण जर का तुम्ही त्याची इकॉनॉमी बघितली म्हणजे आपण नॉमिनल GDP जो म्हणतो त्याच्याप्रमाणे इकॉनॉमी जर का बघितली की इकॉनॉमिक स्टँडर्ड बघितलं की कुठं स्टँड करतो हा देश तर USA, चायना नंतर जर्मनी हा देश येतो, त्याच्यानंतर आपण येतो आणि त्याच्यानंतर जपान येतं. तर इकॉनॉमिकली व्हेरी स्ट्रॉंग एक आहे. त्याच्यानंतर जर का डिफरंट एरियाज बघितलं ज्याच्यामध्ये ही जर्मनी एवढी स्ट्रॉंग आहे ती म्हणजे ऑटोमोबाईल एरिया, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट्स आहेत, त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची कंपनीज जर का बघितल्या फॉर एक्झाम्पल सिमेन्स जर्मनीवरनच येते. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल आणि केमिकलमध्ये सुद्धा हा देश खूप आघाडीवरती आहे. तर हे सगळं असल्यामुळे ना जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. आणि त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग असं आहे की रिसर्च अँड डेव्हलपमेंट जो आपण म्हणतो संशोधनासाठी जो GDPच्या 3% जर्मनी टाकते. म्हणजे जर का एक्झाम्पल द्या झालं SAP जे की सॉफ्टवेअर आहे जे लॉजिस्टिक किंवा सप्लाय चेनला वगैरे यूज केलं जातं त्याचं इन्व्हेन्शन जर्मनीमध्ये झालं पण इम्प्लिमेंटेशन सगळ्यात जास्त आपण करतो. म्हणजे इन्व्हेन्शन आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आहे ना थोडासा आपला कल कमी आहे आणि त्याच्यामध्ये जर्मन इंडस्ट्री खूप जास्त आहे. आता जर का टोटल जर्मनीतल्या इंडस्ट्री बघितल्या तर 99% इंडस्ट्री हा स्मॉल आणि मिडियम स्केल आहेत. त्याच्यामुळे इतक्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत की त्याच्यामुळे तुम्हाला सेक्टर वेगळे मिळतील, त्यांची त्यात मोनोपॉली मिळेल, एक्सपर्टीज मिळेल. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना जॉब एम्प्लॉयबिलिटी ही खूप हाय आहे. जे जर्मन युनिव्हर्सिटीमधून जे पास आउट होतात त्यांच्यासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप इमेन्स आहे. जर का माझ्या युनिव्हर्सिटीचं जर का उदाहरण द्यायचं म्हणलं तर ती ही युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स करताना ऑलमोस्ट 21% म्हणजे 5 मधला मुलगा ऑलरेडी प्लेस होतो डिग्री कंप्लीट व्हायच्या आधी. आणि डिग्री कंप्लीट झाल्यानंतर जवळजवळ 90% मुलं पहिल्या 6 महिन्यातच प्लेस होतात. तर म्हणजे हे जे स्टॅटिस्टिक बघितलं तर जी जर्मनीला रिक्वायरमेंट स्किल जी पॉवर आहे ती खूप प्रोव्हाइड करणारी ही म्हणजे मास्टर डिग्री प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे आजकाल मुलांचा जो कल आहे जर्मनीकडे जायचा तो खूप जास्त आहे आणि जो की चांगला आहे आपल्या देशासाठी सुद्धा. खरंय. म्हणजे प्रगतीच्या दृष्टीने आपल्याला हे खूप चांगली संधी आहे. आणि या विद्यापीठांमध्ये आपण जेव्हा शिकायला जातो तर तिथली अभ्यासक्रमाची रचना किंवा बाकी विद्यापीठांची रचना कशी असते याविषयी आम्हाला सांगा. आता जर का मी इन जनरल तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दिलं तर एक पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत आणि दुसऱ्या आहेत प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. तुम्ही जर का मला विचाराल तर ॲज अ फॉरेन स्टुडंट तर मी पब्लिक युनिव्हर्सिटीलाच जाईन ना की प्रायव्हेटला अजिबात नो गो माझ्यासाठी तरी. तर जर का पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये बघितलं तर त्याला 3 टाईपच्या युनिव्हर्सिटीज असतात. एक म्हणजे युनिव्हर्सिटीज असतात जिथं लिबरल आर्ट कल्चर वगैरे असतं. दुसरं असतं टेक्निकल युनिव्हर्सिटी. आणि टेक्निकल युनिव्हर्सिटी हा एक मेजर पोर्शन आहे जर्मन युनिव्हर्सिटीचा जो की मला वाटतं की त्याच्यामध्येच मुलांनी ट्राय करावं. आणि थर्ड आहे अप्लाइड सायन्स युनिव्हर्सिटी जे की अप्लाइड सायन्स युनिव्हर्सिटी हा मेनली फोकस करतात की आत्ता काय गरजेचं आहे, करंट टॉपिक काय गरजेचं आहे, प्रॅक्टिकल नॉलेजला जास्त जातं. जे रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आपण जो बोलत होतो त्याच्यामध्ये टेक्निकल युनिव्हर्सिटी. आणि टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपलं कसं 7 ओल्ड IITs होत्या किंवा USA मध्ये बघितलं तर आयव्ही लीग आहे तसं TU9 म्हणून एक प्रकार आहे जे टॉप टेक्निकल युनिव्हर्सिटीज 9 युनिव्हर्सिटीज ऑफ जर्मनी. तर त्या टार्गेट कराव्या. त्याच्यामध्ये RWTH आहे, TU म्युनिक आहे, कार्लसरू आहे. ह्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, स्टुटगार्ट आहे, ह्या युनिव्हर्सिटी ॲज अ इंडियन स्टुडंटनी टार्गेट कराव्या आणि त्याच युनिव्हर्सिटीला जावं असं माझं मत आहे. मग या युनिव्हर्सिटीत प्रवेश प्रक्रिया कशी असते? एक विशिष्ट परीक्षा त्याला द्यावी लागते आपल्याला, तर ती कुठली असते याविषयी आम्हाला सांगा. जर का आपण युनिव्हर्सिटीचं सिलेक्शन प्रोसेस बघितलं तर मेजर ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तर त्यांना तुम्ही ॲप्लिकेशन ऑनलाईन करू शकता. ऑफलाईनची काही गरज नाही. ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना ज्या मॅक्झिमम युनिव्हर्सिटीज आहेत त्यांना काही ॲप्लिकेशन फीज नाही आहे.
तुम्हाला टोफेल म्हणजे इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी, हो, हो. टोफेल किंवा आयल्स दिली तरी इनफ आहे इन ऑर्डर टू गेट इन टू द ॲडमिशन प्रोसेस. बर पण काही काही ज्या एक्सलंट युनिव्हर्सिटीज आहे, जशी की माझी युनिव्हर्सिटी RWTH आखन युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर टेक्निकल युनिव्हर्सिटी मुनिक, TU बर. मुनिक आहे. बर ह्या 2 युनिव्हर्सिटीला GRE कंपल्सरी आहे. हम्म. काही युनिव्हर्सिटींना ते रेकमेंडेड आहे, बर पण ह्या 2 युनिव्हर्सिटींना मॅन्डेटरी आहे आणि Compulsory. त्याचं मिनिमम स्कोर एक रिक्वायर्ड आहे, जो की थोडासा हायर साईडला आहे. आता असं होईल की ठीक आहे, एक ॲडिशनल एक्झाम एक द्यायची आहे, हो तर मी ह्या युनिव्हर्सिटीला का जाऊ. हम्म. पण जर का तुम्ही रँकिंग वाईज बघितलं बर तर ह्या 2 युनिव्हर्सिटी एक्सलंट कॅटेगरीमध्ये येतात. हम्म. त्याच्यामुळे तुम्हाला हार्डल्स जास्त आहेत बर आणि मी त्याच्यावरती बिलीव्ह करतो, जर का तुम्हाला हार्डल्स इनिशियली जास्त असतील हम्म. तर यू कॅन बी पीसफुल की तुम्ही चांगल्या एरियामध्ये किंवा चांगल्या युनिव्हर्सिटीला चाललाय. तो विचार करून विद्यार्थ्यांनी कुठे अप्लाय करावं किंवा त्याचा अभ्यास करून मग कुठे अप्लाय करायचं हे ठरवावं लागेल. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तरी म्हणजे तुमचा इंटरेस्ट बघायला पाहिजे. हो फॉर एक्झाम्पल माझा इंटरेस्ट आहे ऑटोमोटिव्ह, ठीक आहे, हम्म. तर त्याच्यानंतर ट्रेंड पण लक्षात घेतला पाहिजे. बर जर का मी तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर IC इंजिनच्या आता सध्या कार आपल्या इंडियामध्ये अजून चालतात, बर पेट्रोल असेल डिझेल असेल. पण जर का मी आता जर्मनीचं किंवा युरोपचं उदाहरण घेतलं हम्म. तर IC इंजिन ऑलमोस्ट आता आउटडेटेड होत चाललंय. बर डिझेल तरी ऑलरेडी बंदच झालंय, हम्म. पण पेट्रोलचं पण आहे, ते पण आता फार कमी होत चाललंय. म्हणजे ऑलमोस्ट 70% पीपल आता IC इंजिन कार वापरण्यापासून EV वरती शिफ्ट झाले. EV वर शिफ्ट म्हणजे मला IC इंजिनमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मी IC इंजिनमध्ये जाणं किती आहे वर्थ प्रोफेशनल लाईफसाठी मला थोडंसं डाऊटफुल आहे. त्याच्यामुळं ट्रेंड आणि तुमची आवड ह्याचं कुठंतरी एक मध्य साधला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळं आत्ताची जी ट्रेंड आहेत की बॅटरी आहे, हो त्याच्यानंतर EV सोलर आहे, पॉवर आहे रिन्युएबल एनर्जीज आहेत, किंवा त्याच्यानंतर जे रोबोटिक्स आहे, डेटा सायन्स आणि AI त्यांचं क्लबिंग आहे, जे हायली इंटरडिसिप्लिनरी फील्ड आहे. त्याच्यामध्ये मुलांनी मला वाटतं की हा विचार करायला पाहिजे आणि त्या एरियामध्ये जायला पाहिजे. सर आपल्याला जेव्हा तिथे जातो आपण शिकायला जर्मनीला, तर तिथे सगळ्यात बेसिक गोष्ट असते की मी राहू कुठे, मी खायचं काय किंवा बाकी काय सोयी सुविधा आहेत युनिव्हर्सिटीमध्ये, याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. ज्यावेळी आपण एखाद्या युनिव्हर्सिटीला ॲडमिशनबद्दल तयारी करतो, हो. जसं आपण बोललो की IELTS वगैरे तयार झाली, एखादा मास्टर डिग्री प्रोग्राम मी फिक्स केला, तर त्याची बॅकग्राऊंड बघून की त्याच्यासाठी जी रिक्वायर्ड मॅन्डेटरी रिक्वायरमेंट ते फुलफिल केल्या, ॲडमिशन मिळालं, त्याच्यानंतर हा महत्त्वाचा पॉईंट येतो हो. की तिथलं अकोमोडेशन कसं आहे, त्याच्यासाठी जायसाठी काय काय गोष्टी कराव्या हो. लागतात. आता एक्झाम्पल अकोमोडेशन, हम्म. तर अकोमोडेशनचे भरपूर टाईप आहेत. म्हणजे स्टुडंट अँड वर्क हे एक पब्लिक ऑर्गनायझेशन आहे, ज्याच्यातून तुम्हाला अकोमोडेशनचे ऑप्शन्स क्रिएट होतात बर आणि जे की खूप चीपमध्ये असतात आणि ते सगळे हॉस्टेल्स ते गव्हर्न केले जातात एक पब्लिक ऑर्गनायझेशन. बर बर त्याच्यामुळे तुम्ही तिथं अप्लाय करायचं. हे 7-7, 8-8 महिन्या अगोदर तुम्ही अप्लाय करायला पाहिजे किंवा 1-1 वर्ष आधी अप्लाय करायला पाहिजे, कारण ते लगेच फील होतात. बर. जसं की आखन आहे, स्टुटगार्ट आहे, TU मुनिक आहे, इथली अकोमोडेशन अगदी पटपट क्विक टाईपमध्ये भरली जातात. जातात. आता दुसरा त्याच्यामध्ये होतो ब्लॉक अकाउंटचा प्रकार येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपेंडिचर ऑलरेडी तुम्ही सेक्युअर करून ब्लॉक अकाउंट क्रिएट करून तुम्ही ठेवायला पाहिजे. बर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हेल्थ इन्शुरन्स काढायला पाहिजे, त्याच्यानंतर ट्रॅव्हल इन्शुरन्स काढायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमची मग फ्लाईट बुकिंग आलं. अच्छा तर ह्या गोष्टी तुम्ही प्रायर म्हणजे कोणत्या ठेवायला युनिव्हर्सिटीला पाहिजे. जाण्याच्या अगोदर करून ठेवायला पाहिजे. बर आणि मग तिथे पोहोचल्यानंतर ॲक्च्युली जेव्हा तुमचं शिक्षण सुरुवात होते, तर मग तो भाग कसा असतो, किती कालावधीसाठी आपल्याला शिकावं लागतं, कुठल्या कुठल्या पद्धतीचे कोर्सेस असतात. तुम्हाला ज्यावेळी ॲडमिशन वगैरे मिळालं आणि त्या मास्टर डिग्री प्रोग्राम करणाऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही एंटर केला, तर पहिली गोष्ट असते म्हणजे की तुम्ही तिथलं जर्मनीचं अकाउंट क्रिएट करणं, जे बँक अकाउंट, हो सिटी रजिस्ट्रेशन करणं. ज्यावेळी अकाउंट क्रिएट होतं त्यावेळी अनब्लॉक करतात तुम्ही अकाउंटला अमाऊंट. मग त्याच्यामुळे तुम्हाला महिन्याला ऑलमोस्ट लाईक की आत्ताच्या जर काय करंट सिच्युएशन प्रमाणे बघितलं तर 1000 युरो त्या ब्लॉक अकाउंटमधून काढता येतात. बर मग तुमचं मंथली एक्सपेंडिचर कम्प्लीट होतं. आता हे सगळं झाल्यानंतर बर जे इम्पॉर्टंट येतं की किती सेमिस्टरचं जनरली असतं, तर जनरली 4 सेमिस्टरचा मास्टर डिग्री प्रोग्राम असतो. त्यातले 3 सेमिस्टर थिअरी, लॅब्स, प्रॅक्टिकल वगैरे असतात आणि 4थं सेमिस्टर असते मास्टर थिसिसला डेडिकेटेड असतं. काही काही मास्टर डिग्री प्रोग्राम 3 सेमिस्टरचे पण असतात, पण जर का मेजॉरिटी बघितलं तर हे 4 सेमिस्टरचे मास्टर डिग्री प्रोग्राम असतात. जनरली असं अज्युम केलं जातं किंवा असं कंपनीकडनं बघण्याचे व्ह्यू असे आहेत की तुम्ही 3 सेमिस्टर स्टडी केला तर मास्टर थिसिसचा जो टॉपिक आहे ना तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर
तुम्ही 3 सेमिस्टर स्टडी करून त्याचं इम्प्लिमेंटेशन हे मास्टर थिसिसमध्ये करता. मेजॉरिटी जे जॉब मिळतात मुलांना हे मास्टर थिसिसच्या टॉपिकवरती मिळतात. हे त्याच्यामधलं एक काय म्हणता येईल गुपित आहे. हा, तर हे मुलांनी आपला इंटरेस्ट आणि फ्युचरमध्ये ते 5 वर्ष 10 वर्ष डाऊन द लाईन स्वतःला कुठं बघतात, कुठल्या एरियामध्ये बघतात, त्या एरियामध्ये त्यांनी मेनली मास्टर थिसिस करावा हे माझं मत आहे. करायला पाहिजे. प्रेक्षक हो, पाहत रहा हॅलो सह्याद्री हा कार्यक्रम. छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये. आज आपण बोलत आहोत डॉक्टर संदीप पाटील यांच्यासोबत. जर्मनीला जायचंय हे माझं स्वप्न असेल तर मी प्राथमिक तयारी कशी करायची आणि त्याच्याच बरोबरीने माझं आर्थिक नियोजन कसं करावं. मला एक्सपेक्टेड काय आहे की RWTHला आखन युनिव्हर्सिटीमध्ये येणाऱ्या स्टुडंटकडनं काय अपेक्षा आहेत, तर त्यानं तरी म्हणजे एक तरी म्हणजे त्याचा अकॅडमिक प्रोफाईल आहे, म्हणजे की CGPA मेंटेन करणं, बॅकलॉग न ठेवणं, त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात म्हणजे ते क्लब ॲक्टिव्हिटीज असतील जसं की रोबोकॉन आहे, फॉर्म्युला 1 आहे, ह्या ज्या युनिव्हर्सिटीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यात पार्ट घ्यायला पाहिजे. इफ पॉसिबल त्यांनी एखादं रिसर्च आर्टिकल लिहायला पाहिजे, नसेल तर एखादं कॉन्फरन्स प्रोसिडिंग लिहिणं, एखादी कॉन्फरन्स अटेंड करणं हे खूप इम्पॉर्टंट. काही मुलांना चांगला एक्सपोजर मिळतो, त्यांना पेटेंट वगैरे करता येतात. तर हा जर काय झाला तर हा सगळ्यात चांगला स्ट्रॉंग प्रोफाईल होतो माझ्यासाठी. इंटर्नशिप जर का तुम्हाला मिळाली चान्स तर तुम्ही चांगल्या एखाद्या रिसर्च एरियामध्ये किंवा एखाद्या इंडस्ट्री मिळाले तर ते चांगल्या टॉपिकमध्ये तुम्ही डेफिनेटली करा. तो खूप चांगला मोठा USP असतो. म्हणजे कामाचा अनुभव घ्यायला पाहिजे. कामाचा अनुभव हा शिकताना घेतलेला चांगला. शिकल्यानंतर तुम्ही जर काय प्रोफेशनल लाईफमध्ये जायचं असेल किंवा मास्टर डिग्री प्रोग्राम डायरेक्टली करायचं का, हे ऑल टुगेदर डिफरंट डिस्कशन झालं. पण मला वाटतं की असा तुम्ही बिल्ड करा प्रोफाईल. त्याच्यानंतर आर्थिक नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जनरली आता जर का आपण बघितलं तर 2 टाईपचे मास्टर डिग्री प्रोग्राम असतात, एक तर म्हणजे विथ ट्युशन फी आणि विदाउट ट्युशन फी. पण मॅडम आता विदाउट ट्युशन फी जे जर्मनीचं जे महत्त्वाचं होतं की माझ्याकडे ट्युशन फीची गरजच नाही असं जे होतं ना, ते आता ओव्हर द टाइम पिरियड चेंज झालं. म्हणजे माझं एक्झाम्पल सांगतो, 2008ला मी स्टुटगार्ट युनिव्हर्सिटीचा जो मास्टर डिग्री प्रोग्राम केला कॉम्प्युटेशनल मेकॅनिक्स, तो विदाउट ट्युशन फी होता. पण आता त्याच कोर्सला आता ट्युशन फी आहे. त्याच्यामुळे ट्युशन फी हे पार्ट झालाय आता ओव्हर द टाइम पिरियड. आता TU म्युनिक बद्दल जर का बोलायचं झालं तर सगळ्या कोर्सेसना आता ट्युशन फी आहे. RWTHच्या काही कोर्सेस नाही, काही कोर्सेसना नाही आहे. पण आता आपण अज्युम केलं पाहिजे की ट्युशन फी लागणार आहे. आता जर का इन जनरल एक्सपेंडिचर बघितलं तर 12 लाख रुपीज हे तुम्हाला 12 लाख रुपये जवळजवळ प्रत्येक वर्षाचा राहायचा वगैरे खर्च असतो. दुसऱ्या वर्षाचा 12 लाख म्हणजे 24 लाख एक राहण्याचा खाण्याचा खर्च असतो. आणि जो की ट्युशन फी आहे ती जवळजवळ 24 लाख जवळजवळ असते. बऱ्यापैकी खर्च आहे तो. म्हणजे बरोबर अराउंड एक 48 लाखच्या अराउंडला तुमचा एक्सपेंडिचर म्हणजे 50 लाखच्या अराउंडला तुम्हाला 50 लाखात जाऊ शकतो. एक तरी तुम्ही एज्युकेशन लोन घेऊ शकता, जे की आता मला वाटतं की सगळ्यांनाच पॉसिबल. आणि मी तरी हायली रिकमेंड करेन की तुम्ही एज्युकेशन लोन घ्या, मुलांना रिकमेंड करेन. आणि जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे, जर का पेरेंट्सना पॉसिबल असेल आपल्या पॉकेटमधून देणं, तर ते इनिशियल त्यांनी एक्सपेंडिचर करावा. भांडवलासारखं ते वापरू शकता. आणि हे मला वाटतं की इम्पॉर्टंट आहे की एज्युकेशन लोन घेतल्यानं तुम्हाला त्याची एक इम्पॉर्टन्स पण राहील. आणि जसं आपण बोलत होतो की पार्ट टाइम जॉब, हे जे पार्ट टाइम जॉब आहे ना त्याच्यातून खूप चांगला फायनान्शियल तुम्हाला बेनिफिट्स मिळतो. म्हणजे जर का रफली सांगायचं झालं तर 500 युरो पर मंथ तुम्हाला ह्या फायनान्शियल सपोर्ट मिळतो पार्ट टाइम जॉबमध्ये. आता बघा 500 युरो जर का मंथली मिळत असेल आणि माझा खर्च 1000 युरो असेल, 1000 हा गव्हर्नमेंटचा कॉस्ट आहे, म्हणजे 700-800 युरो हा टोटल खर्च आहे. तर म्हणजे 60 to 70% तुमचं एक्सपेंडिचर आहे ना, हा पार्ट टाइम जॉब तुम्हाला हे करू शकतो, कव्हर करू शकतो, जे की तुमच्या अल्टिमेटली दुसऱ्या वर्षाचा एक्सपेंडिचर पूर्ण कव्हर करता येईल या गोष्टीतून. आणि पार्ट टाइम जॉबबद्दल आणखीन बोलायचं झालं तर मी सुरुवातीला मुलांना रिकमेंड नाही करणार की तुम्ही पार्ट टाइम जॉब गेल्या करावं. 1-2 महिने तुम्ही सिस्टमला यूज टू व्हा, तुम्हाला टाइम द्या, जाणून घ्या. कारण तिथं तुम्ही मास्टर डिग्री प्रोग्राम करायला गेलाय ना की पार्ट टाइम जॉब करायला गेलाय. त्यामुळे 2 महिन्यात तुम्हाला सिस्टमला यूज टू व्हाल, तुम्हाला तुमचे लिमिटेशन्स कळतील, तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स कळतील, त्याच्यावरनं तुम्हाला मग तुमच्या टाइमचं मॅनेजमेंट होईल. पण मी सगळ्यांना रिकमेंड करेन की 3 महिन्यानंतर तुम्ही प्रत्येकानं पार्ट टाइमला जॉबला जायला पाहिजे. तुम्ही म्हणालात की शेवटची जी टर्म असते ती खूप महत्त्वाची असते.
त्याच्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. तर तिथलं वर्क कल्चर किंवा जॉब कल्चर कसं आहे? वर्क लाईफ बॅलन्स जी कन्सेप्ट म्हणतो ना, युरोपमध्ये खूप चांगली इफेक्टिव्ह आहे. बरं. म्हणजे तुम्हाला एक 8 आवर्स जॉब असेल तर 8 आवर्सच जॉब, त्याचं एक्सटेंड करू देत नाहीत, ओव्हर टाईम करू देत नाहीत. बरं. तुमच्या ज्या रेग्युलरच्या सुट्टीज आहेत त्या तुम्ही घ्यायलाच पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही की ठीक आहे माझी लॅब्स होतात तर होऊ दे, तसं नाही. ते मॅन्डेटरी घ्यायचं. आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय की आपण PhD करताना जो माझा अनुभव होता किंवा इंडस्ट्रीमध्ये जी मास्टर थिसिस केली त्यावेळेचा अनुभव की तिथं कामाला एवढं झुकून देतात की पर्सनल लाईफ किंवा जे गॉसिपिंग प्रकार असतो कधी कधी तो होत नाही. आणि पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ कम्प्लिटली डिफरंट ठेवतात. वेगळं असतं. जे की जर्मन लोकांचा तो गुणच आहे म्हणा. तर ते कम्प्लिटली डिफरन्स ठेवल्यानं काय होतं की तुम्ही जर का चांगलं काम करत असाल डेफिनेटली यू विल गेट द प्रमोशन म्हणा की तुम्ही जे डिझर्व करताय ते तुम्हाला मिळणारच, ह्याच्यामध्ये शंका नाही आहे. ते वर्क लाईफ बॅलन्स, त्याच्यानंतर प्रोग्रेस जो तुमचा आहे तो कम्प्लिटली हा चांगल्या पद्धतीने होतो जर्मन कल्चरमध्ये किंवा जर्मन इंडस्ट्रीमध्ये. आणि मगाशी सर तुम्ही सांगितला मुद्दा की स्कॉलरशिपवर काही मुलं येतात, तर ही स्कॉलरशिप कशी मिळवायची असते आणि ती किती दिवसांसाठी मिळते? 2 टाईपच्या मॅडम स्कॉलरशिप आहेत. एक तर म्हणजे बिफोर ॲडमिशन, म्हणजे ॲडमिशन तुम्ही जर्मनीमध्ये इंटर करायच्या अगोदर ज्या स्कॉलरशिप मिळतात त्या, आणि आफ्टर एनरोलमेंट म्हणजे एखाद्या युनिव्हर्सिटीचा स्टुडंट झाल्यानंतरच्या स्कॉलरशिप. आता जर का पहिला पार्टबद्दल बोलायचं झालं तर ह्या युनिव्हर्सिटी स्पेसिफिक असतात. जर का मी माझ्या युनिव्हर्सिटीबद्दल बोलायचं झालं तर हाय पोटेन्शियल स्टुडंट, त्याच्यानंतर वुमेन इन इंजिनिअरिंग म्हणजे फिमेलला प्रमोट करायला इंजिनिअरिंगमध्ये, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग नेटवर्क ग्रँट, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अवॉर्ड, ह्या ज्या स्कॉलरशिप आहे ह्या बिफोर एनरोलमेंट मिळतात. म्हणजे तुम्हाला जर्मनीमध्ये इंटर करायच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदा ज्यावेळी इंटर करता आणि एकदा ऑफिशियली स्टुडंट होता त्याच्यानंतर भरपूर साऱ्या स्कॉलरशिप आहेत ज्या की काही क्लासमध्ये असतात आणि काही ओपन असतात. आता ओपन बद्दल जर का बोलायचं झालं, कोनराड स्टिफ्टुंग म्हणून एक स्कॉलरशिप आहे. ती स्कॉलरशिप तरी कम्प्लीट मास्टर डिग्री प्रोग्राम तुमचा स्पॉन्सर करतात. DAAD म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे जी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, ती तुम्हाला मोबिलिटीसाठी खूप सारं फंडिंग करते. मग त्यांची एक स्कॉलरशिप आहे, स्पेशल स्कॉलरशिप आहे मास्टर डिग्री प्रोग्रामसाठी, यंग ब्रँड अम्बॅसिडर, ही एक चांगली स्कॉलरशिप आहे. त्याच्यानंतर डॉइचलँड स्टेपिंडुंग म्हणून एक स्कॉलरशिप आहे जी इंटरनॅशनल स्टुडंटना किंवा आउटस्टँडिंग इंटरनॅशनल स्टुडंटना स्कॉलरशिप मिळते. त्याच्या थ्रू 350, 400 युरो हे मंथली तुम्हाला स्टायपंड मिळत राहतो. आणि त्याचं रिलेशन काही नसतं की तुम्ही एक्सपेंडिचर किती करता, तर ते एक तुम्हाला मिळत राहते. आणि ह्या ज्या स्कॉलरशिप आहेत ह्याची तुम्हाला बिफोर हँड इन्फॉर्मेशन असेल तर बेस्ट राहतं, कारण त्याच्यामुळे तुम्ही तुमचा अकॅडमिक प्रोफाईल ट्यून करू शकता. आता ह्याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट काय की जर्मन लँग्वेज सुद्धा. जर का तुम्हाला A1, A2 लेवल, जसं की जर्मनीचा आपण लेवल बघितला जर्मन लँग्वेजच्या A1, A2, B1, B2 आणि C1, ह्या ज्या अशा लेवल आहेत त्याच्यामध्ये ॲटलिस्ट तुम्ही A2 लेवल जर्मन लँग्वेज केली किंवा B1 लेवलला गेला तर कन्व्हर्सेशन लेवलला जर का जर्मन लँग्वेज झालं तर ह्या स्कॉलरशिप मिळायला खूप इझी पडतं. त्याच्यासाठी तुम्हाला जर्मन लँग्वेज आणि तुमचा अकॅडमिक प्रोफाईल खूप स्ट्रॉंग ठेवावं लागेल ह्या स्कॉलरशिप मिळवायला. जेव्हा विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येतात किंवा नोकरीसाठी येतात तर स्टुडंट विजा किंवा कुठल्या प्रकारच्या विजावर आपल्याला येता येतं आणि नंतर ते कसं कंटिन्यू होतं? आत्ता तुम्हाला बिफोर यू फ्लाय यू शुड हॅव, म्हणजे तुम्हाला सगळे फायनान्सेस रेडी पाहिजेत एका वर्षाचे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय येतं की ब्लॉक अकाउंट 11,900 आत्ताच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे म्हणजे 12,000 प्रिटी क्लोज, तर हे तुम्हाला तयार पाहिजे एक ब्लॉक अकाउंट म्हणून. त्याच्यानंतर तुम्हाला जाण्याच्या आधी तुमचा हेल्थ इन्शुरन्स पण रेडी पाहिजे आणि ट्रॅव्हलिंग इन्शुरन्स पण रेडी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी हा तुम्हाला बिफोर जाण्याच्या अगोदर रेडी पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर का स्कॉलरशिप मिळाली असेल तर विजासाठी कॅल्क्युलेशन एक असतं की मंथली एक्सपेंडिचर एवढं आहे, वर्षाचं एवढं झालं, 1 वर्षाचा विजा मिळणार, 2 वर्षाचा प्रोग्राम, त्याचं कॅल्क्युलेशन असतं. तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली तेवढं डिडक्ट करतात. पण ह्या गोष्टी आहेत ना फायनान्शियली काटेकोरपणे चेक केल्या जातात. तर तुम्ही जर का एखाद्या युनिव्हर्सिटीला चालला, फॉर एक्झाम्पल RWTHला चालला, तर त्याचं एक्सपेंडिचर 44 लाख आहे, तर त्याच्यातलं तुम्ही एज्युकेशन लोन म्हणून किती दाखवता, सेल्फ फंडिंग म्हणून किती दाखवता. आता सेल्फ फंडिंग पण आई वडिलांच्या नावावरती न राहता ते तुमच्या नावावरती पाहिजे. हे नवीन रूल येत आहेत, तर ते मला वाटतं तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करायला पाहिजे. मी मुलांना रेकमेंड काय करतो की तुम्ही एज्युकेशन लोन एक लमसम घेऊन ठेवा.
तुम्ही यूज नाही केलं चालेल, पण एक गव्हर्नमेंटला सिक्युरिटी असते RWTH किंवा जर्मन गव्हर्नमेंटला की तुम्ही तुम्हाला जे एक्सपेंडिचर लागणार 2 वर्षाचं तुम्ही सिक्युअर करून ठेवले. त्याच्यातून तुम्ही सेल्फ फायनान्स किती करता हा तुमचा प्रश्न आहे किंवा त्याच्यातून डिडक्ट होईल. पण कॉन्सुलेट जनरलला लागणारे जे फायनान्शियल कॅल्क्युलेशन आहे एक तरी म्हणजे असतं ऑथेंटिसिटी. जे ऑथेंटिसिटी ऑलरेडी चेक केलेली आहे, जर्मन युनिव्हर्सिटीज आहे त्यांच्यावर क्रॉस चेक केलेलं आहे. राहिलं काय कॉन्सुलेटसाठी फायनान्शियल कॅल्क्युलेशन. ते फायनान्शियल कॅल्क्युलेशनवरती तुम्ही जर का व्यवस्थित करेक्ट केलं तर जर्मन विजासाठी आतापर्यंत मुलांना एवढा टफ नाही आहे. हा लॉंग टर्म विजा असतो. स्टुडंट लॉंग टर्म विजामध्ये येतात आणि त्यांना पहिल्या वर्षी 1 वर्षाचा विजा मिळतो आणि ज्यावेळी ते जातात त्याच्यानंतर त्यांना आणखीन 1 वर्षाचा विजा मिळतो. जर का त्यांनी थिसिस जर का प्रोलॉंग झाला किंवा वाढला तर त्यांना परत आणखीन ॲडिशनल विजा मिळतो. आणि ज्यावेळी सगळा मास्टर डिग्री प्रोग्राम पूर्ण होतो आणि जर का जॉब मिळाला तर तुमचा विजाचं स्टुडंट विजाचा कन्व्हर्जन हे वर्किंग विजामध्ये होतं. आणि जर का अनफॉर्च्युनेटली जर का काही मुलांना जर का जॉब इमिडिएटली नाही मिळाला तर तुम्हाला जॉब सर्च विजा, जॉब झुक विजा म्हणून असतो, अर्बाईट झुक, तो विजा मिळतो जो की 1.5 इयरचा असतो. याविषयी अजून आपण बोलणारच आहोत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री हा कार्यक्रम. नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये. आज आपण बोलत आहोत जर्मनीतील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर डॉक्टर संदीप पाटील यांच्याशी. डॉक्टर, तुम्हाला एवढ्या वर्षांचा जो अनुभव आहे तर त्याच्यावरनं आपल्या विद्यार्थ्यांना खूप एक बेसिक प्रश्न असतो कायम की मी कुठली कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे की मला तिथे शिकायला जायचं जर्मनीला किंवा तिथे काम करायचं आहे, तिथे राहायचं आहे, तर याच्यासाठी कुठल्या प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे? सगळ्यात अगोदर मला असं वाटतं की आपला रिझ्यूम CV जो आहे ना, बायोडाटा, तो खूप चांगला पाहिजे. जर्मन ऑर्गनायझेशन काय बघतात की जे सगळं मेन्शन केलंय त्याचं काही प्रूफ आहे का, ते जे आहे ते मग तिथं सर्टिफिकेट्स येतात. पण इन जनरल जर का बोलायचं झालं, जर का मी मास्टर्स डिग्री प्रोग्रामला जर का ॲप्लिकेशन्स करायचं झालं तुम्हाला हायर एज्युकेशनला किंवा फॉर दॅट मॅटर PhDला जर काय करायचं झालं, सगळ्यात आधी येतं म्हणजे तुमचा CV. त्याच्यानंतर तुमचं इथे ट्रान्स्क्रिप्ट म्हणजे सगळे अकॅडमिक रेकॉर्ड. लेट्स से की तुम्ही बॅचलर केलं किंवा एखादा डिप्लोमा पण केला आहे अगोदर, तर ते सगळं तुमच्या ट्रान्स्क्रिप्टमध्ये येईल, ज्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये असतं की किती क्रेडिट पॉईंट्स आहेत, त्याच्यानंतर किती तुम्हाला मार्क्स मिळाले, हे ट्रान्स्क्रिप्टमध्ये डिटेल आहे. थर्ड वन असतं की तुमची सर्टिफिकेट्स, म्हणजे तुम्ही जे काय केलं आहे त्याची सर्टिफिकेट्स तुम्ही तिथे लावायला पाहिजेत किंवा ती अपलोड करायला पाहिजे. आता त्याच्यानंतर असतं LOR, लेटर ऑफ रिकमेंडेशन. मॅडम, हा खूप अंडर एस्टिमेटेड केलेला पॉईंट असतो सगळ्यांनी. मुलंच लिहितात, प्रोफेसर साईन करतात त्याच्यावरती आणि पाठवून देतात. पण एखादं रिकमेंडेशन लेटर, म्हणजे मी माझा अनुभव सांगतो, जर्मनीत जर का एखाद्या प्रोफेसरचं रिकमेंडेशन तुम्हाला मिळालं, याचा असा अर्थ झाला की पर्सनली कॉल करून त्या प्रोफेसरने सांगितलं की ठीक आहे, ह्या मुलाला घ्या, ह्याचे असे गुण आहेत. तर रिकमेंडेशन लेटर आहे ना, हे तुम्ही प्रोफेसर्सना एक थोडंसं चांगल्या पद्धतीने कन्व्हिन्स करा की तुम्हाला माझ्याबद्दल जे वाटतं ते खरं लिहा आणि जे की उपयोगी पडतं. आणि ही रिकमेंडेशन लेटर मॅडम ही चेक केली जातात आणि रीड केली जातात. ती त्याच्यानंतर जे आहे ती SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा एक मोटिवेशन लेटर, मला का जर्मनीला जाऊन मास्टर्स करायचं. त्यामुळं डॉक्युमेंटेशन आहे हे केअरफुली करायला पाहिजे आणि सगळी डॉक्युमेंट्स फुलफिलमेंट करायला पाहिजे, ना की कशाला तरी काहीतरी रिप्लेसमेंट केलं असं नाही करायला पाहिजे. आता ह्याच्यात ॲडिशन कुठली होती, जर का माझ्या युनिव्हर्सिटीला जायचं तर GRE ॲडिशन डॉक्युमेंट एक झालं, IELTS आणि TOEFLचा स्कोर एक ॲडिशनल झालं. तर ह्या अशी जी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स आहेत ही तुम्ही तयार करून ठेवली पाहिजे मास्टर्ससाठी. आणि मास्टर्सच्या ज्या आपण बँकचा लोन म्हणला त्याच्यासाठी मोरलेस अशाच काहीतरी डॉक्युमेंट्सची गरज असते. ह्याच्यातले कमी डॉक्युमेंट्स असतात, पण युनिव्हर्सिटीला कोणत्याही अप्लाय करायचं झालं जर्मनीच्या तर ही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्ही प्रिपेअर करून ठेवली पाहिजे ऑन युअर ओन. डॉक्टर, भारतीय जी संस्कृती आहे आणि जर्मन देशात आपण जाणार आहोत, तर मग तिथलं जे वर्क कल्चर आहे, तिथली संस्कृती आहे, लोकांची मानसिकता आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला किती फरक जाणवला आणि कसा जाणवला? हे कल्चरल डिफरन्सेस आहेत ना, किंवा कल्चरल ट्रेनिंग जे आपण म्हणतो ना, हे खूप लोक कमी त्याच्याकडे लक्ष देतात. पण खरं म्हणजे हे खूप सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. एखाद्या कंट्रीला आपण चाललो तर तिथलं कल्चर आपल्याला अंडरस्टँड झालं पाहिजे, तिथं काय चेंजेस आहेत आपल्यापेक्षा. एक्झाम्पल देतो, जर्मन लोक एक्झॅक्टली डायरेक्ट असतात, म्हणजे कम्युनिकेशन. तुम्ही मला विचारलं कोणत्याही गोष्टीबद्दल, येस किंवा नो मध्ये आन्सर असतं. इंडियन कल्चर कसं आहे आपलं की डायरेक्ट नो म्हणता येत नाही, मग ती फिरवून जिलेबी सारखं आपण शेवटी
कधीतरी हळूच टाइम नाही गेल्यानंतर म्हणायचं. नाही हां. म्हणायचं, हम्म. हे जे चांगलं नाही आहे. हम्म. आणि हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर जाणवेल. हम्म. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट ही होईल का असं हो. प्रोफेसरने विचारलं तर तुम्ही एक सर्टन पॉईंट नंतर म्हणायला पाहिजे की नो, बर. होणार नाही. हम्म. हे वाईट नाही आहे, हम्म. हे माझं लिमिटेशन दाखवतं. बरं. पण जे की चुकीचं काय नाही आहे, हम्म. काही प्रत्येकाला लिमिटेशन्स आहे. त्यामुळे खरंय. येस नो हे तुम्ही क्लिअरली डिफरन्शिएट केलं हम्म. पाहिजे. हम्म. आता दुसरा पॉईंट असतो, आपल्याला काय असतं की सवय असते की सगळं ग्रुपमध्ये करायचं. हो. म्हणजे आपल्याकडे फॅमिली कल्चर आहे जे की हम्म. चांगलं आहे. हम्म. त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअलिटी, मी माझा आणि माझं, हम्म. हे आपण बघत नाही. पण जर्मन लोक मी माझा माझं, हम्म. म्हणजे हे कम्प्लिटली माझं इंडिव्हिज्युअलिटी म्हणतात ना, बरं. ते प्रिझर्व केलेले असते. हम्म. हे आपल्या इथं जास्त करून फॅमिली कल्चरमुळं हो. आपण सगळं बघत असतो. हे थोडंसं डिफरन्स आहे. मध्ये बरं. ह्याच्यामध्ये काय होतं की माझ्या पर्सनल स्पेस आहेत काही, हम्म. माझ्या पर्सनल गोष्टी काय आहेत त्याच्यामध्ये इंटर न करणं, बरं. ह्या गोष्टी आहेत ना, ह्या पुढे पुढे तुम्हाला जाणवायला लागतील. ज्यावेळी बरं. तुम्ही फ्रेंड्स कराल किंवा हम्म. तुम्ही पुढे जाऊन जे नेटवर्किंग तुमचं इन्क्रीज हो. होईल जर्मन लोकांच्यावर, हम्म. त्यावेळी ह्या खूप मोठ्या गोष्टी तुम्हाला जाणवतील. आता ह्याच्यानंतर आणखीन एक मला जो डिफरन्स जाणवतो म्हणजे जर्मन कल्चरमध्ये आणि आपल्यामध्ये की आपण प्रत्येक वेळी ज्यावेळी जर्मन लोक ज्यावेळी आपण बघतो ना, हो. ते त्यांनी एक डिसिप्लिन लावलेलं असतं. म्हणजे एक्सरसाइज करणं हो. टाइम टू टाइम, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीला एक डेडिकेटेड टाइम असतो त्यांचा. हो. आपण काय करतो की हे सगळ्या गोष्टींचं मिक्सचर करतो. हम्म. म्हणजे एक्सरसाइज हा प्रकार आपल्याकडे जरा थोडासा फार कमीच असतो. हो. त्याच्यानंतर लास्ट मिनिट, म्हणजे एखाद्या मित्राचा कॉल आला, लास्ट मिनिट रिअरेंजमेंट, रिस्केड्युलिंग सगळं करतो. हम्म. पण तिथं नाही, एकदा तुम्ही एखादी गोष्ट स्केड्यूल केली, ठरवली. ती केली. बरं. म्हणजे आता जर का मी माझ्या प्रोफेसरला विचारलं की नेक्स्ट इयर मी जूनमध्ये या टाईमसाठी तुमच्यावर झूम कॉल करतो, हम्म. त्याला काय ऑड वाटणार नाही. पुढच्या वर्षीचं जून जुलैचं माझं कुठलं तरी स्केड्यूल करून ठेवेल. बरं. एवढ्या आधी तयारी एवढं स्केड्यूल ओरिएंटेड असतं. हम्म. लास्ट मिनिट चेंजेस ॲक्सेप्ट नाही. नाही होत. आणि तिसरा जो सगळ्यात मला महत्त्वाचं होतं, पंक्च्युअलिटी, बर. जे आपल्याकडे खूप मिसिंग असते. हम्म. म्हणजे आपलं टायमिंग भेटायचं होतं 10 वाजता, हो. तर 10 वाजताच तिथं असणार. गरजेचं असतं. जर्मन लोक तिथं 10 वाजता म्हणजे एक्झॅक्टली 10ला असणार आहेत. हम्म. मला एक अनुभव आठवतो की आमच्या प्रोफेसर लेक्चर घेत होते हम्म. आणि आमचा तो पहिला वीक होता. बरं. आणि एक स्टुडंट जो युक्रेनियन स्टुडंट होता, खूप एक्सलंट स्टुडंट, हम्म. तो 5 मिनटं डिले झाला. हो. तो आला, इंटर केलं हम्म. आणि विचारलं की मी येऊ का. प्रोफेसर सांगितलं की माझ्या लेक्चरला यायचं नाही बर. आणि इथून पुढचे 2 लेक्चरला यायचं नाही. म्हणजे Punishment. पनिशमेंट हो. आणि जर का आता मी अदर वे राऊंड बघितलं की एक प्रोफेसर होते, दे गॉट स्टक, म्हणजे एका प्रोजेक्टमध्ये स्टक झाले आणि त्यांना 5 मिनिट उशीर झाला. ते आलेत आणि त्यांनी एवढ्या वेळा अपोलोजाईज केलं की आम्हालाच प्रश्न पडला की म्हणजे इतक्या वेळा अपोलोजाईज कसा माणूस करू शकतो एवढ्या लेवलचा. तर हे ज्या आहेत ना गोष्टी पंक्च्युअलिटीच्या, तिथं खूप काटेकोरपणे पाळल्या जातात. म्हणजे एकदा एखाद्या वेळेस जर का तुमचं ज्यावेळी रिलेशन बिल्डअप होतं, त्यावेळी फॅमिली डिनरला वगैरे बोलवलं जातं, त्यावेळी तुम्ही खरं म्हणजे ह्या टायमिंगचा फॉलो केला पाहिजे. नाही की डिनरला बोलवलंय म्हणून मी या टायमिंगचा पुढे येतो, नाही. त्याच्यानंतर जाताना आपण जनरली जाताना फ्लावर्स वगैरे घेऊन जातो, पण तिथे एक वेगळं कल्चर आहे की वाईन किंवा काहीतरी थोडं स्वीट्स घेऊन जाणं. हे कल्चरल डिफरन्सेस तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. जेवढं तुम्ही सिस्टमला यूज टू व्हाल जेवढ्या लवकर, तेवढी तुमची तिथल्या सिस्टममध्ये प्रोग्रेस फास्ट होतो. म्हणजे ओपन माइंड असायला पाहिजे, मोकळ्या मनाने जायला पाहिजे. मोकळ्या मनाने जायला पाहिजे. आता आपण आणखी एक दुसरा पॉईंट म्हणजे आता मी एखाद्या प्रोफेसरनं कन्सेप्ट शिकवली पण मला नाही पटली, तर मी क्रिटिसाइज करू शकतो प्रोफेसरला. पण आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये किंवा आपल्या कल्चरमध्ये कसं आहे, हायरार्की किंवा मी प्रोफेसरला कसं बोलू आणि चॅलेंज कसं करू, आणि तो प्रोफेसर तो ग्रजेस ठेवील का की मी असं क्रिटिसाइज केलं म्हणून. तर हा जो प्रकार आहे ना, एक्झॅक्टली डिफरंट आहे. म्हणजे तुम्ही प्रोफेसरला क्रिटिसाइज करू शकता इवन दो यू आर रॉंग. म्हणजे मला वाटत होतं, मग प्रोफेसरने क्लॅरिफिकेशन दिल्यानंतर मी ॲक्सेप्टेड की माझी मिस्टेक आहे. पण ही क्रिटिसिझम आहे ना, हे आपल्या इथं होत नाही पण तिथं होतं. पण तो चांगल्या पद्धतीने घ्यायला पाहिजे. मला वाटतं दोन्ही बाजूनं, म्हणजे स्टुडंटच्या साईडनं सुद्धा आणि प्रोफेसरच्या साईडनं सुद्धा तो चांगल्या पद्धतीने जर्मनीत घेतला जातो, इथं घेतला जात नाही. मग कसं होतं की आपण बिल्ट असं झालं, जर्मनीमध्ये एंट्री केल्यानंतर मी कसं विचारू, मी ह्याला क्रिटिसाइज कसं करू, दिसतं मला रॉंग आहे कन्सेप्ट एखादी. तर ह्या गोष्टींचं तुम्ही मला वाटतं की न भीती बाळगता तिथलं कल्चर जसं आहे तसं ॲक्सेप्ट करून तिथल्या कल्चरप्रमाणे तुम्ही राहायला पाहिजे. त्यावेळी तुम्हाला ॲक्सेप्टेबिलिटी, इंटर होणं जर्मन कल्चरमध्ये, फ्रेंड्स करणं. म्हणजे आता माझे जे प्रोफेसर्स आहेत आणि माझे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहे,
दे आर सो क्लोज की म्हणजे जे असं ॲज अ फ्रेंड प्रमाणे. डॉक्टर, आपण याच्याविषयी अजून बोलणारच आहोत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो सह्याद्री. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हॅलो सह्याद्री कार्यक्रमात. आज आपण बोलत आहोत डॉक्टर संदीप पाटील यांच्याशी जर्मनीतील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर. डॉक्टर, आपण बऱ्याच मुद्द्यांवर प्रकाश टाकलेला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला जेव्हा आपण जर्मनीमध्ये शिकायचं आहे किंवा असं ठरवलं आहे, तर तिथे कुठल्या अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत, कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं करता येईल, हे कसं ठरवायचं आणि ह्याच्याविषयी माहिती आम्हाला द्या. तरी जर ट्रॅडिशनली बघितलं तर जर्मनी ह्या 4 मेन पिलरवरती आहे. एक म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टर, दुसरा म्हणजे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, तिसरा म्हणजे केमिकल किंवा फार्मास्युटिकल कंपनी म्हणता येईल जसं की BASF सारखी कंपनी आहे, आणि चौथा जो इम्पॉर्टंट आहे इक्विपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग. आता जर का तुम्ही कुठल्याही छोट्या स्मॉल स्केल मिडियम स्केल इंडस्ट्रीमध्ये बघाल तर खूप जुन्या ज्या इक्विपमेंट्स आहेत ते अजून जर्मन मेड आहेत आणि अजून पण जर्मन मेड येतात. तर ह्या ज्या मेन 4 पिलर आहेत त्याच्यावर ॲडिशनली आता काय झालं की IT अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर बॅटरी हा एक कम्प्लिटली आता नवीन एक सेक्टर जो बूम होतो. रोबोटिक्स हा एक आणखीन एक मोठा सेक्टर असा आहे ज्याच्यामध्ये खूप ह्युमन पॉवरला खूप रिप्लेसमेंट येते आता ह्या सेक्टर्समध्ये. त्यामुळं हा एरियामध्ये सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटीज आहे. मला जर का स्टुडंटना सांगायचं झालं तर मी मेनली त्यांना रिकमेंड करेन की तुम्ही जेवढं होईल तेवढं इंटरडिसिप्लिनरी जावा. कारण डेटा सायन्स आणि AI जरी म्हटलं तर ते एका सर्टन पॉईंटला जाऊन ते सॅच्युरेटेड होणार आहे. पण जेवढं तुम्ही त्या हायली इंटरडिसिप्लिनरी फील्डमध्ये जाल, जसं मी आता म्हटलं की रोबोटिक्स विथ डेटा सायन्स आणि AI, रोबोटिक्स विथ ऑटोमेशन आणि सिग्नलिंग, त्याच्यानंतर डिझाईन अँड डेव्हलपमेंट, जसं तुम्ही इंटरडिसिप्लिनरी फील्ड ठेवाल तेवढा तुमचा स्कोप जास्त वाढेल आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटी क्रिएट होतील. आणि स्मॉल आणि मीडियम स्केलच्या इंडस्ट्री जो हार्ट आहे जर्मन इंडस्ट्रीचं, हे जास्त करून ह्या गोष्टींना खूप पुश देतं थ्रू रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि ह्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटबद्दल जर आपण एक मिनिट बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये ना अकॅडमियाबरोबर इतकं इंटिग्रेटेड चांगलं आहे की जगाला जो रिसर्च आहे आणि डेव्हलपमेंट जे आहे, रिसर्चच्या गोष्टी ह्या युनिव्हर्सिटीमध्ये होतात. त्यामुळे हे टॉपिक्स आहे ना, हे लवकरात लवकर तुम्ही आत्मसात जेवढं कराल आणि तुमचा प्रोफाईल अकॅडमिक्स, आता अकॅडमिक्समधले जे कोर्सेस म्हणतो आपण, एक कंपल्सरी कोर्सेस असतात, पण जे इलेक्टिव्हची जी लिस्ट आहे तुम्ही तशी ट्यून करा जशी तुम्हाला पाहिजे आहे, त्याच्याप्रमाणे तुम्हाला पुढच्या फ्युचरच्या अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. बरोबर. तुम्ही स्वतः तिथे एवढा काळ राहिलात, तिथे तुमचं करिअर घडवलं आणि पुन्हा तुम्ही भारताकडे वळलात, तर हे का झालं आणि ह्याच्या मागचा तुमचा उद्देश काय आहे? गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. मी एज्युकेशन करायला गेलो होतो, मास्टर्स झालं, PhD झाली, एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स झाला, मी 14 वर्ष जर्मनीत राहिलो. एवढं सगळं केल्यानंतर असं जाणवायला लागलं की आता जर्मनीतल्या ज्या गोष्टी आहेत हे इंडियामध्ये येऊन इम्प्लिमेंट कराव्या. ज्या गोष्टींचा मला एक्सपोजर मिळाला ते इंडियन मुलांना किंवा इंडियन सिस्टमला जेवढा होईल माझ्या परीने, जो की खारीचा वाटा, तेवढा करावा यासाठी मेन होतं. आणि इन जनरल जर का मी बोलायचं झालं तर आता पुण्याचं एक्झाम्पल घेऊया. पुण्यामध्ये 350 म्हणजे 350 कंपनीज अशा आहेत ज्या जर्मन आहेत. मी कोलॅबरेशन कोऑपरेशन असं बोलत नाही, हार्डकोर जर्मन इंडस्ट्री आहेत. म्हणजे कुणाला ज्याला 5 वर्ष 10 वर्ष तिथे जॉब करून परत यायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगल्या चांगल्या लेवलच्या तुम्हाला पोझिशन्स मिळतील आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी जर्मन इंडस्ट्रीमध्ये मिळतील जे की ॲक्सेप्ट करतील. त्यामुळं तुम्ही जर का 5 वर्ष 10 वर्ष डाऊन द लाईन जर का विचार करत असाल तर खूप अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत इंडियामध्ये. किंवा तिथल्या आयडिया घेऊन या, इथं स्टार्टअप चालू करा आणि त्या नेक्स्ट लेवलला घेऊन जावा. आणि मला वाटतं त्याच्यातून तुमचा फायनान्शियली तुमची इंटरेस्ट आणि त्याच्यावर देशाची सेवा पण होऊ शकते. खरंय खरंय. तर तुम्ही जेव्हा हा विचार केला तेव्हा तिकडच्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत, R&D तुम्ही जे म्हणालात, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, तर ते इथे करणं कितपत शक्य आहे? एक एक्झाम्पल द्या झालं तर आमचे एक अल्युमिनाय आहेत, त्यांनी ॲल्युमिनियमची फॅक्टरी डेव्हलप केली जे की खूप इम्पॉर्टंट आहे. भरत गीते म्हणून आहेत माझे मित्र. तर तसं जर ती स्टार्टअप होता तर ती कुठल्या लेवलला गेलं. तसेच भरपूर आहेत, म्हणजे इंडस्ट्री स्मॉल आणि मिडियम स्केलमध्ये आता ती जास्त करून आमचे अल्युमिनायज आहेत जे भरपूर साऱ्या कन्सेप्ट घेऊन आल्या, जसे की फाउंड्री सारखी कन्सेप्ट आहे, त्याच्यानंतर हाय लेवल प्रिसिजन मशीन्स आहेत. ह्याच्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही इथं आणल्या, त्याच्या आयडिया आणल्या, रोबोटिक्स सारखी गोष्टी इथं आणल्या, त्याचं ज्याप्रमाणे जर का डेव्हलपमेंट केली इथं तर इथल्या लोकांना ते रोजगार बरोबर नवीन आयडिया आणि ती जी की देशासाठी खूप उपयोगी राहील. जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना त्याविषयी गायडन्स देता
तेव्हा तिकडची जी वर्क कल्चर तुम्ही सांगितलं किंवा तिथे सामावून घेण्यासाठीचं जे कल्चर आहे त्याचा इथं गायडन्स कितपत देता आणि त्याच्या काही योजना आहेत का तुमच्या? आमच्याकडे 2 जर्मन लँग्वेज फॅकल्टीज आहेत आणि जे जर्मनीला जाऊन आले तर मी स्वतः पण जर्मन लँग्वेजच्या बरोबर एक कल्चरल ट्रेनिंग पण देतो. कारण जर्मनीच्या काही गोष्टी आहेत म्हणजे क्लिनिनेस एक्झाम्पल, म्हणजे जरी इवन द वर्कशॉप जरी असलं तरी ते इतकं नीट अँड क्लीन असतं. इतक्याशा फॅक्टरीज नीट अँड क्लीन असतात. तुम्ही 8 तासाचं जॉब आहे तर 8 तासामध्ये करू शकता, मग 9 तास कशाला पाहिजेत. किंवा हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा जो डिसिप्लिन आहे किंवा तुम्ही ज्या कन्सेप्ट किंवा ज्या आयडियाज आहेत त्या इफेक्टिव्हली किती इम्प्लिमेंट करतात ज्या गिवन टाईममध्ये आहेत, ह्या गोष्टींचं आम्ही ट्रेनिंग देतो आणि त्याच्यासाठी मुलांना आणि इतरांना सपोर्ट करतो. हे करताना स्टार्टअपसाठीच्या अजून काय गायडन्स किंवा कुठली क्षेत्र ओपन आहेत आपल्या विद्यार्थ्यांसाठी याविषयी सांगा आम्हाला. मला वाटतं की हायड्रोजनवरती खूप चांगला रिसर्च चालू आहे, बॅटरीवरती चालू आहे. एक आमचा एक स्टुडंट आहे जो RWTH मध्ये मास्टर डिग्री प्रोग्राम केला आणि त्याने इथं येऊन गोव्याला एक फॅक्टरी उभा केली जी बॅटरीमध्ये ते पोर्टेबल बॅटरी बनवतो. आणि असे म्हणजे भरपूर सारे आयडियाज आहेत की रोबोटिक्स. आमचा एक अल्युमनाय जो पुण्यामध्येच आहे जो रोबोटिक्सची त्याने स्टार्टअप चालू केलं, तो ट्रेनिंग देतो आणि त्याच्यानंतर त्याचा आता इंडस्ट्रीबरोबर कनेक्ट वाढला तर ते पण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी जी इंटरडिसिप्लिनरी एरिया जो मी प्रत्येक वेळी फोकस करत असतो, कारण आपल्याकडे डेटा सायन्स आणि AI हार्ड कोर कोडिंग करणारी मुलं इतकी आहेत. फक्त त्यांना थोडं जरी ट्रेनिंग दिलं वेगवेगळ्या सेक्टर्समधलं, जसं की ड्रोन टेक्नॉलॉजी आहे, ही जी नवीन टेक्निक आहे आता आपण बघतो ही सिच्युएशन आता जी वर्ल्डमध्ये चालू आहे वापरणं आणि चालवणं. एक्झॅक्टली. आणि ती इंटरडिसिप्लिनरी फील्ड आहे. म्हणजे तुम्हाला ड्रोनचं नॉलेज नसेल तर मी कोडिंग किती करतोय ह्याचा काय उपयोग नाही. तर ड्रोन टेक्नॉलॉजी आहे. ह्या जी सेक्टर्स आहेत जी खूप बूमिंग आहेत, म्हणजे डिफेन्स सेक्टर असेल किंवा एक रेग्युलर यूजसाठी सुद्धा ह्या सेक्टरमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. मी मुलांना अर्ज करतो की तुम्हाला जर का अशा आयडिया असेल तर तुम्ही RWTH इंडिया ऑफिसच्या ऑफिसला या आणि तुम्हाला डेफिनेटली या डायरेक्शननं गायडन्स मिळेल. आणि आम्ही रिसर्चच्या इंटर्नशिप सुद्धा भरपूर मॅडम आम्ही प्रोव्हाइड करतो, ज्याच्या थ्रू त्यांना नवीन आयडियाजना एक प्रोत्साहन मिळतं. माझी स्वतःची मोर दॅन 1500 सायटेशन्स आहेत आणि मोर दॅन 45 आर्टिकल्स आहेत. तर त्याच्या थ्रू आम्ही रिसर्च बरोबर जे डेव्हलपमेंटच्या डायरेक्शन आहे तिथं सुद्धा गायडन्स खूप करतो मुलांना. सर, आपल्याकडे गव्हर्नमेंटच्या काही फॅसिलिटीज आहेत का किंवा योजना आहेत का ज्यामधून मुलांना ह्याच्यासाठी मदत मिळू शकते, आर्थिक पण आणि शैक्षणिक पण? बऱ्याचशा स्कॉलरशिप आहेत, जसं की आपला NTST साठी ओव्हरसीज स्कॉलरशिप आहेत ज्या कम्प्लिटली मास्टर डिग्री स्पॉन्सर करतात. किंवा मराठा स्टुडंटसाठी सारथी आहे, बाटू आहे, याच्यातून भरपूर मुलांना स्कॉलरशिप मिळतात त्यांना हायर एज्युकेशनसाठी. पण प्रॉब्लेम काय आहे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनच्या फंडिंगचा दिसतो की मुलांपर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचली जात नाही, किंवा आता हे अदर वे राऊंड म्हणावं लागेल की मुलांनी याची इन्फॉर्मेशन घ्यावी, त्याच्याप्रमाणे आपला प्रोफाईल बिल्ड करावा आणि त्याच्याप्रमाणे ज्याच्या काही गोष्टी मिसिंग असतील त्या तुम्ही फुलफिलमेंट करा आणि ह्या स्कॉलरशिप घ्या. कॉम्पिटिशन आहे, पण तुम्ही जर का चांगला प्रोफाईल तयार केला, तुमचा चांगला आयडियाज असतील आणि तुमचं डिझर्व कॅन्डिडेट असेल तर डेफिनेटली तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल ह्या सगळ्या स्कॉलरशिप. आणि ह्या स्कॉलरशिप अशा आहेत की तुमचा कम्प्लीट मास्टर डिग्री प्रोग्राम स्पॉन्सर करतात. आज आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? आपण प्लॅनिंग भरपूर करतो पण एक्झिक्युशन आपलं नसतं. म्हणजे काय की मला मास्टर्स डिग्री प्रोग्राम करायला फॉरेन कंट्रीजमध्ये जायचं आहे, पण प्रयत्न काय नसतात. तर मला वाटतं ॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही प्रयत्न करत राहा. फायनान्शियल प्रॉब्लेम्स माझ्यापेक्षा कोणी जास्त ओळखणार नाही, कारण मी कुठल्या कंडिशनमधून हे कम्प्लीट माझं मास्टर्स केलं आहे. त्यामुळे फायनान्शियल हा मेजर ऑब्स्टॅकल असू शकत नाही आताच्या काळात तरी, असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही प्लॅन करा, चांगलं विद्यापीठ शोधा, चांगल्या युनिव्हर्सिटी बघा, तिथं मास्टर डिग्री प्रोग्राम कुठले चांगले बघा. ट्युशन फी, विदाऊट ट्युशन फी ह्या कॉम्प्लिकेशन्समध्ये नंतर जा, पण प्रोग्राम कुठला बघा. त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणाऱ्या मॅन्डेटरी प्रिरिक्विसाईट काय बघा. तुम्ही विद्यार्थी असताना सेकंड इयर, थर्ड इयरपासून प्लॅनिंग करा. जर्मन लँग्वेज शिका जर काय जर्मनला जायचं असेल तर ह्या गोष्टीचं तुम्ही प्लॅनिंग करून तुम्ही ॲक्शन घ्या. त्याच्यामुळे तुम्ही टाईमलाईन बनवा. टाईमलाईन बनवणं हेच एक मेजर ऑब्स्टॅकल आपल्याकडे आहे की ते आपण टाईमलाईनच बनवत नाही, आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला सक्सेस डेफिनेटली होतं. माझ्या आयुष्यात मी 2 गोष्टी प्रकर्षानं पाळल्यात. एक तरी म्हणजे तुम्ही जे आज कराल त्याचं फळ तुम्हाला उद्या मिळतं. ते लेट न मिळेल, उद्याचं परवा होईल, पण तुम्हाला डेफिनेटली फळ मिळतं. आणि मला वाटतं की हायर एज्युकेशन हे जो सेकंड जो पॉईंट आहे
त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण इंटरनॅशनल फोरम तुमच्यासाठी ओपन होतो, ज्याच्यातून तुम्हाला लिमिट नाही आहे. म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीपासून ते स्टार्टअपपासून कुठल्या तरी ग्लोबल कंपनीमध्ये कुठल्या तरी चांगल्या लेवलला जाणं, हे सगळं पॉसिबल आहे विथ मास्टर्स डिग्री प्रोग्राम इन हायर एज्युकेशन इन फॉरेन कंट्रीज. त्याच्यामुळे मी तुम्हाला गाईड करणार किंवा गाईड करू शकतो ह्या गोष्टीवरती. फक्त तुम्ही त्याच्यासाठी तयार राहायला पाहिजे आणि ज्यावेळी तुम्हाला पॉसिबल असेल त्यावेळी तुम्ही इंडिया ऑफिसला येऊन माझा गायडन्स घेऊ शकता आणि मी ऑलवेज तुम्हाला तिथं अवेलेबल असेल. दूरदर्शननं मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली त्याच्याबद्दल मी तुमचं खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि डॉक्टर संदीप पाटील, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि जर्मनीतील उच्च शिक्षणाच्या संधी याविषयी आपल्या प्रेक्षकांना आणि उत्सुक विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी पुणे दूरदर्शनच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.